तर मी तुम्हाला एक नेक दाखवते, त्याच्यासाठी मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर मी हा डबल फोल्डेड कॅनव्हास घेतलेला आहे। तर पहिला तुम्हाला मेजरमेंट सांगते कसं टाकायचं। आपण बोटनेक टाकणार आहोत आणि ह्याचा शोल्डर 7 आहे, तर 4 गळा रुंदी असते, तर गळा रुंदी आपण 4 घेत आहोत। तुम्ही 4 4.5 घेऊ शकता। पहिला गळा आपला 2 इंचाचा आहे, तर आपण एक पहिल्यांदा बॉक्स ड्रॉ करून घेऊया आणि असं बोटनेकचा आकार देऊया। त्याच्यानंतर 1 इंचाचा गॅप ठेवून पूर्ण गळ्याची उंची टाकूया। तर मी 11.5 टाकत आहे। गळारुंदी परत 4 इंच खाली पण टाका आणि पुन्हा एक बॉक्स तयार करून घेऊयात आपण। आता तिथे आकार कसा द्यायचा तर बघा, पहिल्यांदा एक असा आकार देऊया आणि जिथे आपण 1 इंच सोडलेलं त्या पॉइंट पासून असे 3 अर्ध गोलाकार काढूया आणि हे वरती जे आपल्या ब्लाउजच्या पार्टला असणार आहे। तर ते कसं, तर ते मी तुम्हाला ब्लाउज शिवताना नक्की सांगेल, परंतु आता फक्त मी कटिंग करताना तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगत होती। तर मी लिहिलंय पण की ते ब्लाउजवर असणार आहे। त्याच्यानंतर जे खालचा पार्ट आहे त्याला आपण माया सोडूया अर्धा इंचाची आणि ते कट करून घेऊया। आता ही जी डिझाइन आहे ती दुसऱ्या कॅनव्हास पेपरवर पण पेस्ट व्हावी, परंतु त्याच्या आधी ह्या ज्या चॉकला आहे त्याला डार्क करून घेऊया। तर आता हे डार्क केलेलं आहे, हे बघा, ह्याचं सेंटर काढून आता आपण ह्याच्यावर प्रेस करूया। तर आता हे लाईट मध्ये आहे, मी डार्क करून घेते। आता हा आपला ब्लाउज आहे, तर या ब्लाउज पीसला मी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर आता जे आपण कॅनव्हास रेडी केला आहे त्याला अस्तर अटॅच करून मी तो सेंटरला ठेवत आहे। फक्त ठेवताना वरती आपल्याला 3 इंच सोडावं लागेल, कारण वरती 2 इंचाचा आपण गळा ड्रॉ केला आहे। तर बघा, इथे 3 इंच सोडून मी बाकीला सेंटरला, जे सेंटरचा मेन पार्ट आहे ते सेंटरला ठेवत आहे। तर आता जिथून आपण ड्रॉ केलेला त्याच्यावरून आपण स्टिचिंग करायची आहे। हे आकार खूप हळूहळू आणि आरामशीरच स्टिच करा, त्याचे पॉइंट्स आता हे आपलं स्टिचिंग करून झालेलं आहे। तर आता आपण मधलं कट करणार आहे। तुम्ही असं फोल्ड करून कट करा म्हणजे ते ॲक्युरेट होईल। तर हे बघा, हे पहिल्यांदा मी राऊंड शेपने पहिला असंच कट करून घेत आहे आणि नंतर जसं आता आपला शेप आहे, पहिला ओपन करून दाखवते, तसं शेपमध्ये कट करून त्याला नॉचेस मारायचे आहेत। तर बघा, मी त्याला कट करून नॉचेस मारून घेतलेले आहेत। आता त्याला सरळ करून दाखवते। तर हे बघा, अस्तर फक्त पलटी मारायचं आहे। तर मी तुम्हाला एक साइडचं पलटी मारून दाखवते, तसंच तुम्ही दुसऱ्या साइडचं पलटी मारायचं आहे। तर हे बघा, हे अशा प्रकारे आकार रेडी होतो। आता काय करायचं, आपण एक छोटीशी पाईप घ्या 1/2 इंचाची आणि ती रुंदीला आपण आहे ना 2.5 इंच घेऊया। तर बघा, मी कट करते आहे आणि तिला असं डबल फोल्ड करून तिचे लूप तयार करायचे आहेत आणि इथे खाली डिझाईनमध्ये अटॅच करायचे आहेत। या साइडला 4-5 आणि त्या साइडला 4-5 असे आपण 5-6 लूप लावायचे आहेत।
फक्त थोडासा पाव इंचाचा गॅप ठेवून आपण अटॅच करायचं आहे. का ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर हे अशा प्रकारे सगळे मी आता लूप अटॅच करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलले इथून एक सरळ रेष मारायची होती आपल्याला, कारण आपण तिथे ही लेस अटॅच करणार आहोत. तर बघा जसा आकार आहे तसा आकारात आपल्याला ही लेस लावायची आहे. या साईडने जशी लावली तशीच त्या साईडने पण लावायची आहे. तर आता मी दोन्ही साईडने लेस अटॅच करून घेतलेली आहे. आता मी हे 2 लटकन बनवलेले आहेत. हे दोन्ही लटकन आपण सेंटरला अटॅच करणार आहोत, परंतु आपण तिथे मणी लावून अटॅच करणार आहोत. तर गोल्डन कलरचे मी मणी घेतलेले आहेत 6-6 छोटे. तुम्ही तुम्हाला आवडतील त्या रंगाचे घेऊ शकता, परंतु ब्लाऊजमध्ये गोल्डन कॉन्ट्रास्ट आहे म्हणून मी गोल्डन घेत आहे. तर हे बघा, हे मी अशा प्रकारे लटकन अटॅच करत आहे. सुई धागाच्या मदतीने मी जसं एक अटॅच केले तसं दुसरं अटॅच करणार आहे. बोललेले तिथे पण आपण मोती अटॅच करणार आहोत गोल्डन कलरचे. ते पण सुई धागाच्या मदतीने आपण अटॅच करून घेऊया. तर ते पण मी अटॅच करून घेते. तर बघा जवळून दाखवते, ते अशा प्रकारे दिसतं. आणि हा आता आपला सुंदर ब्लाऊज रेडी झाला आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा.